लोकसभा निवडणूक 2024 ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लढवली गेली असं आपण अनेक जणांच्या तोंडातून ऐकलं असेल. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांनी मतदारांमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सअप या माध्यमाचा वापर केला. त्यांनी व्हॉट्सअपवरून प्रत्येक मतदाराला पत्रव्यवहार करून आपले मत त्यांच्यापर्यंत पोहोचवले. यावर कारवाई करण्यात यावी अशी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. यूट्यूब इन्फ्लुएन्सरचाही या निवडणुकीत सर्वात मोठा हात राहिल्याचं आपल्याला दिसून आलं. यूट्यूबचा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादिया याने स्मृती इराणी, पियुष गोयल आणि एस जयशंकर यासारख्या केंद्रीय मंत्र्यांसोबत पॉडकास्ट रेकॉर्ड केल्या. त्यानंतर त्या यूट्यूबवरती पोस्ट करण्यात आल्या. त्यामधील अनेक पॉडकास्ट या यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये आल्याचंही आपल्याला दिसून आलं. पण याच निवडून आलेल्या आपल्या महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी किती खासदार हे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत, किती खासदार हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे मात्र कोणालाही माहीत नाही. त्याबद्दलचाच आपण सर्वे केला. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओतून लोकसभेतील महाराष्ट्रातील 48 खासदारांचा सर्वे जाणून घेऊया. नमस्कार, मी विवेक. आपले आमच्या बेधडक या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. लोकसभेत पूर्वीपासून असलेले अनेक खासदार हे सोशल मीडियावरती उपस्थित होते, पण दुसऱ्या बाजूला नवीन म्हणजेच नवख्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती सोशल मीडियावरती अकाउंट उघडले. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीतील उमेदवार आपल्याला दिसून येतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या पक्षाचे उमेदवार अशा प्रकारे सोशल मीडियावरती प्रथमच आल्याचं आपल्याला दिसून आलं. यावेळी इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मचा एक खासियत आपल्या सर्वांनाच दिसून आली. इंस्टाग्रामवरून आपण एका वेळी 6 खात्यासोबत म्हणजे 6 अकाउंट सोबत कोलॅबरेशन करू शकत होता. म्हणजे मी माझ्या अकाउंटवरून एखादी पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ टाकला तर 6 लोकांबरोबर मला ती कोलॅबरेशन करता येत होती. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते यांच्या खात्यासोबत ऑफिशियल अकाउंटवरून कोलॅबरेशन करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केला. आम्ही प्रामुख्याने सोशल मीडियामध्ये ट्विटर, फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या माध्यमांचा सर्वे केला. या सर्वच माध्यमांपैकी फेसबुक सोडून 4ही माध्यमांमध्ये नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील इतर 47 खासदारांना सोडून क्रमांक 1 वर असल्याचं आपल्याला दिसून आलं. फक्त फेसबुक ह्या प्लॅटफॉर्मवरती पियुष गोयल हे खासदार नितीन गडकरी यांना पिछडीवर टाकून 1 नंबरवरती होते. नितीन गडकरी यांनी यूट्यूब या प्लॅटफॉर्मचा सर्वात उत्तम प्रकारे वापर केल्याचं दिसून आलं. त्यांनी या प्लॅटफॉर्मवरून आपल्या मंत्रालयाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा, मतदारसंघातील कामांचा घेतलेला आढावा आणि निवडणूक काळात घेतलेल्या प्रचार सभांची माहिती दिली. त्यांना यूट्यूबवरती एकूण 2,39,00,000 फॉलोअर्स आहेत. त्यांनी या फॉलोअर्स पर्यंत आपल्या कामाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नितीन गडकरी यांना सर्व प्लॅटफॉर्मवरती मिळून एकूण 2,39,00,000 फॉलोअर्स असून यांच्यापर्यंत ते आपल्या कामांची माहिती पोहोचवत असतात. त्यांना यूट्यूबवरती 10,06,000 एवढे फॉलोअर्स असून येथे शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ आणि टाईमलाईनवरती पोस्ट करून ते मतदारांपर्यंत आणि भारतातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी यूट्यूब या प्लॅटफॉर्मचा मार्च 2015 मध्ये सुरुवात केली होती. त्यांची सोशल मीडिया टीम येथे दररोजची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने अपडेट करत असल्याचं दिसून आलं. त्यांना आत्तापर्यंत यूट्यूबवरती 17 कोटीपेक्षा जास्त जनतेने पाहिल्याचंही आपल्याला दिसून आलं. लिंक्डइन ह्या प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवरतीही नितीन गडकरी आणि पियुष गोयल हे केंद्रातील मंत्री आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून आलं. बाकी ठिकाणी पाहायला गेल्यास इतर 46 खासदार हे लिंक्डइन या प्लॅटफॉर्मवरती कुठेतरी मागे राहिल्याचं आपल्याला दिसून आलं. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमराजे निंबाळकर हे महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी क्रमांक 2 ने निवडून आले. तेही लिंक्डइन या प्लॅटफॉर्मवर असून त्यांना येथे 1,000 फॉलोअर्स असल्याचं दिसून आलं. सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार विशाल पाटील हेही लिंक्डइनवरती उपस्थित असून त्यांनी निवडून आल्यानंतर येथे कोणत्याही प्रकारचे अपडेट दिले नसल्याचं दिसून आलं. 2 आणि 3 टर्म महाराष्ट्रातून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेले खासदार लिंक्डइनवरती उपस्थित नसल्याचं ही यावेळी लक्षात आलं. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे लिंक्डइनवर नसणे
ही कुठेतरी खटकणारी बाब असल्याचंही लक्षात आलं. लिंक्डइनवरून आपण आपल्या मतदारसंघातील किंवा भारतातील प्रोफेशनल लोकांपर्यंत पोहोचून आपण करत असलेल्या कामाची माहिती, आपल्या पक्षाची ध्येय धोरणेही पोहोचवू शकता. हे आता कुठेतरी उमेदवारांना पटत असून तेही लवकरच लिंक्डइनवरती येतील अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही. इंस्टाग्रामवर नितीन गडकरी, पियुष गोयल, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांना सर्वात जास्त फॉलोअर्स असल्याचं दिसून आलं. पण फेसबुकवरती या सर्वांना मागे टाकून पियुष गोयल हे क्रमांक 1 वर असल्याचंही दिसून आलं. उदयनराजे भोसले हे यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले असले तरी तेही सोशल मीडियावरती म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती क्रमांक 5 ला असल्याचं दिसून आलं. 2019 साली झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत राहिले. त्यामुळेच त्याची पोचपावती म्हणून यावेळी मतदारांनी त्यांना निवडून दिल्याचं आपल्याला दिसून आलं. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी येथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केले असून त्यांचं थंबनेल अतिशय आकर्षक असल्याचं दिसून आलं. त्यांच्या थंबनेलला पाहून अनेक मतदार किंवा व्ह्यूअर व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ पाहत असल्याचंही दिसून आलं. 3ऱ्या क्रमांकावर असलेले पियुष गोयल यांनी या व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवण्यात आलेली कामं, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात घेतलेल्या प्रचार सभा याची माहिती दिली आहे. YouTube या प्लॅटफॉर्मवरती अनेक खासदार हे उपस्थित असल्याचंही दिसून आलं, पण त्यांनी येथे नियमितपणे व्हिडिओ टाकले नसल्यामुळे त्यांच्याशी मतदार किंवा व्ह्यूअर जोडू शकला नसल्याची एक खंत वाटते. सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवरून आपण मतदार आणि जनतेपर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. निवडणुकीच्या आधी प्रचार म्हणून आपण सोशल मीडियाचा वापर करतो आणि निवडणुकीनंतर हेच निवडून आलेले खासदार जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या मतदारसंघात राबवलेल्या योजना आणि त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणे या माध्यमातून मांडू शकतात. सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात कांदा प्रश्न, मराठा आरक्षण हेही मुद्दे यावेळी प्रकर्षाने पुढे आल्याचं दिसून आलं. पण ह्या मुद्द्यांना सर्वात पुढे आणण्याचं काम याच सोशल मीडियाने केलं. जूनच्या मध्यवर्तीमध्ये सुरू होत असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनातील व्हिडिओ खासदार सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करतील. ते आपले प्रश्न मांडतात का? आपल्या समस्यांना खरंच लोकसभेत वाचा फोडतात का? हे आपण सर्व याच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्याला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.